नमस्कार. गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर आपण प्रत्येक वेळेस आवाहन करत असतो की एखादा आपला व्हिडिओ तो अपलोड झाल्यानंतर ज्यांना त्या व्हिडिओमध्ये त्रुटी वाटतात त्यावर गन्ना का फन्ना यूट्यूबच्या माध्यमातून आपण येऊन बोलू शकता. आणि अशी पहिली हिम्मत करणारी महिला म्हणजे अरुणाताई गावंडे. नमस्कार ताई. नमस्कार दादा. मला मला जे म्हणायचं होतं की तुमचं चॅनल माझ्या नजरेमध्ये तर अतिशय नामांकित आहे, पण तुम्ही जे रोखठोक प्रश्न विचारता लोकांना ते फार म्हणजे सुसंस्कारित किंवा लोकांना ते विचार पटणारे आहेत. माझा आवाज स्वीकारल्याबद्दल मी तुमचे आभारी असते की जनतेला सुद्धा माझ्या कामाची पावती मिळालेली आहे आणि जनताच माझ्या कामाची पावती आहे. मला माझ्या कामाचा कुठलाही प्रोपगंडा करायचा नाही. म्हणून मग माझं असं म्हणणं होतं की ते विश्लेषण करायच्या आधी माझं तिथे नाव यायला पाहिजे होतं. नाही, मी विश्लेषण करताना नाव तुमच्यासाठी घेतलं नाही की ताई काय झालं, 3 मतदारसंघ पिंपलोद, थिलोरी आणि खल्लार हे महिलांसाठी राखीव आहेत असं अगोदरच ठरलेलं आहे. आणि इथे सुद्धा येवद्यामध्ये अजून चौथी महिला, हे राजकारणी लोक महिलाला चान्स देतील का हे मला शंका होती, म्हणून मी थोडंसं तुमचं नाव घेतलं नाही त्यामध्ये. तुम्ही त्या चॅनल मध्ये एका महिलेचं नाव घेतलं नाही का? नाही, महिलेचं नाव घेतलं ते बरोबर आहे, पण मी महिलेचं नाव घेतल्यानंतर तिथे हाही एक प्रश्न उपस्थित केला की 3 सर्कल जेंट्स असल्यानंतर ज्या महिलेचं नाव घेतलं देशमुखताई, किरणताई देशमुख यांना पक्ष तिथे उमेदवारी देणार नाही, त्यामध्ये काही असं खोट नाही आहे. मग राहिला विषय त्यांच्या त्या कामाची पावती, ही मीडियावर सर्वस्व राहत राहते, पण तुम्ही जशा पाहिजे तुमचे कार्य आहे ते पण तुमच्या सीमित ठेवलेलं आहे तुम्ही. अगदी बरोबर आहे. मला कुठल्याही इच्छुक उमेदवाराच्या विषयी बोलायचं नाही, पण मला एक त्या गोष्टीचं खंत वाटलं की मला या इतक्या नामांकित चॅनल आहे, माझ्या नजरेमध्ये रोखठोक चॅनल आहे, म्हणून या चॅनलच्या माध्यमातून माझं नाव तिथे घ्यायला पाहिजे होतं. तेच नाही तर माझे समाजकार्य प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक मतदारसंघामध्ये नाही तर माझ्या येवदा आणि दर्यापूर तालुक्यामध्ये माझं नाव रुजवलेलं आहे. मी स्वतः कॅन्सर रुग्णांच्या पेशंटला सेवा देते, गावापासून ते मुंबईपर्यंत त्यांची राहण्याची व्यवस्था करते. प्रत्येक असं कार्य कुठलं नाही की मी करत. जिल्हा परिषदेला 2017 मला उभी राहिली तर 2 AB फॉर्म विरोधकांनी माझीच भीती त्यांना होती की ही सीट जर उभी राहिली तर आपली सीट पडणार आहे. विरोधकांना माझी ही भीती होती, म्हणून त्यांनी वेगळा डाव रचला आणि 2 AB फॉर्म आणले. माझ्या मनात चोरी नव्हती. मी कुठलाही विचार न करता माझा AB फॉर्म 5 मिनिटं लेट लावला. निवडणूक आयोगाचा नियम जो आहे, जो 2 मिनिटं का 1 सेकंद का आधी लागेल त्याचा अधिकृत ठरणार आहे, आणि मी 2 मिनिटं लेट लागले. म्हणून मला अजितदादाला तसाच मी कॉन्टॅक्ट केला. अजितदादांनी मला म्हटलं की तुम्ही पुरस्कृत लढा. अजितदादांनी जेव्हा मला पुरस्कृत लढायचं म्हटलं तर मी अपक्ष लढली आणि माझी ताकद दाखवली आणि येणाऱ्या सीटच्या सेकंडवर राहिली मी. आज एक महिला जर अपक्ष लढून आपली ताकद दाखवू शकते, मी माझ्या कामाचा, म्हणून मला इथे खंत वाटते की मी कुठेही माझा प्रोपगंडा करत नाही. आणि 100% जरी काम चांगले केलं तर त्यामधून एक चुकलं तर लोक 99 बाद करतील. मी त्याचा कुठल्याही गोष्टीचा चिखल उडवण्याचा मी विचार करणार नाही. माझं जे कर्माचं कार्य आहे, सत्कार्य करत असते, ते कुठेही मी कमी पडू देणार नाही. आणि सतत माझ्या गावाची, माझ्या मतदारसंघाची, माझ्या तालुक्याचीच नाही तर बऱ्याच ठिकाणी मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कॅन्सर रुग्णांना मोफत सेवा द्यायचे प्रयत्न करते आणि सतत करत असते. म्हणून मला असं वाटते की माझ्या कार्याची पावती ही माझी जनता देईल. आज मला असं वाटते की गोरगरिबांपर्यंत जे माझं कार्य आहे, आज अण्णाभाऊ साठे जयंती आहे, भरपूर लोक माझ्याकडे येतात. शिवजयंती आहे, शिव आवड आहे, भीम जयंती आहे, मॉमेडियन लोकांची संदल आहे. मी पुराव्यासहित माझी जनता माझ्या पाठीशी उभी असते की यांनी काय कार्य केलेलं आहे. हे सर्व ताई तुमचं बरोबर आहे, तुम्ही एक पोट तिडकीनं ते बोलता, पण हे सर्व तुमचं कार्य जिथपर्यंत मीडियावर येत नाही तिथपर्यंत लोकांना माहीत होत नाही. याची पावती तुम्हाला द्यावं लागेल ना. मी तुम्हाला माझ्या कामाची पावती ऑलरेडी माझ्याकडे पुराव्यासहित दाखवायला तयार आहे. हा माझा परिचय न देता तुम्हाला मी आज जे केलेल्या कार्याची पावती देते तुम्हाला. महिला बचत गटांना बचत गट करून दिले, प्रत्येक ठिकाणी अनाथ. मला माझ्या कामाची पावती जी तुम्हाला दाखवत आहे, कुठे दारूबंदी आहे, कुठे पोलीस स्टेशनचं काम आहे, हे सगळं पवार साहेबांना माहीत आहे. आरोग्याचे सचिव आहेत, आरोग्याचे सावंत आणाजी साहेब आहेत, आज इतके आरोग्याचे मंत्री आहे. माझ्याकडे सगळे पुराव्याचे कामं करताना आहे. DSP ग्रुपने माझे स्वागत केलेले आहे. इथे आरोग्याचे सचिव महाराष्ट्राचे आत्राम साहेब आहेत. मला हे सर्व माझ्या इतर महिलांच्या मुलीचे मी कन्यादान केलेले आहे मातक समाजाच्या. तसेच माझ्या अल्पसंख्याक बंधूंना, भगिनींना जे मी मदत केलेली आहे,
माझ्यासोबत पवार साहेब एवढंच नाही तर पवार साहेबांना मी माझ्या कार्याची पावती म्हणून हा मोबाईल सुद्धा दाखवून दिलेला आहे की साहेब आमची कधी कदर केल्या जाईल म्हणून. मला हे बघा माझे इतकं तुम्हाला हे सगळं मला पावती दाखवण्याची गरज नाही. जयंत पाटील साहेबांना रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधून डोळ्यात अश्रू आणून सांगितलं की साहेब आमच्या कामाची पावती नाही, ही अक्षरशः वस्तुस्थिती आहे की हे माझं पुस्तक आहे. हे पण आपण विश्वासाने तयार केलेलं आहे का प्रोपोगंडा आहे हे पण तुम्ही बघू शकता. आज माझे जरासे पुरावे आहेत, हे पुस्तक आहे, हे तुमच्या समोर मी मांडलेले आहे. हे पण काही चुकीचं नाही. मला आज माझ्या कार्याची पावती ओरिजिनल माझ्याकडे आहे. हे सर्व तुमचं ताई बरोबर आहे. हे आता तो काळ गेला. आज तुम्हाला मीडियाचा आधार घेतल्याशिवाय तुम्ही कितीही कार्य केलं तरी त्याचा प्रोपोगंडा होत नाही. त्यामुळेच तुमचं नाव हे त्या विश्लेषणात घेतल्या गेलं नाही, हे तर तुम्ही समजू शकता. हे मला मान्य आहे, पण मी कुठलाही प्रोपोगंडा केला नाही. आज माझ्या गावामध्ये मी आरोग्याचं काम करून आणलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा आरोग्याचं कुठलं काम आहे तुमचं? मी आरोग्याचं जिथे मला डॉक्युमेंट अर्ज तिथे मुंबईला पडलेले होते माझ्या आधी ऑलरेडी मध्ये, पण आरोग्याचं जे 30 खाटांचं काम मंत्रालयामध्ये अशोक आत्राम सचिव साहेब होते. त्या सचिवांकडे जेव्हा ते मला कामाचा अर्ज दिसला तेव्हा त्यांचा मी फॉलोअप घेतला आणि त्याचा पाठपुरावा करून ते लेटर माझ्या हाती घेतलं. आता इतर लोक बरेच त्याचा प्रोपोगंडा करून स्वतःला श्रेय देण्याचं काम करतात की हे आम्ही करून आणलं. प्रत्येक वेळेला त्यांचे एक लेखी अर्ज घेऊन एक महिला मी माझ्या स्वखर्चाने मंत्रालयापर्यंत पोहोचवण्याची हिंमत तर करते ना. आज कोणती महिला स्वखर्चाने मंत्रालयापर्यंत जाण्याची ताकद ठेवते मला तुम्ही सांगा. म्हणून माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही खऱ्या लोकांना खऱ्या कार्याची पावती द्या. उगीच प्रोपोगंडा करणारा इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक या लोकांचा प्रोपोगंडा करू नका. नाही, माझं म्हणणं कसं आहे, आमच्यापर्यंत जे समाजसेवेचं किंवा राजकारणातून समाजसेवा करतात ते आमच्यापर्यंत पोचतील कधी? जेव्हा त्यांचे आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूबवर व्हिडिओ पाहतो. हा तुमचं ते म्हणणं बरोबर योग्य आहे की बा ते मॅनेज करून हे करतात. पण बरोबर आज मी युट्यूबवर आव्हान दिलं, बरोबर माझं युट्यूबवर आव्हान दिलं की बा माझं काही चुकत असेल किंवा काही लोकांना कमी लेखल्या जात असेल तर तुम्ही प्रत्यक्षात माझ्या युट्यूबवर येऊन त्या मुलाखत द्या. आज तुम्ही ते हिंमत केली हा माझं म्हणून पण म्हणून तुमचं कार्य जे आहे एवढं मोठं कार्य तुमचं आहे हे मी स्वप्नातही पाहिलं नाही. पण आज मला तरी असं वाटतं की खरंच तुमच्या कार्याची पावती जर माझ्या युट्यूबवर दिल्या गेली नसती तर मी कुठेतरी चुकलो. मी हे चूक मान्य करतोय की येवदास सर्कलमध्ये एवढ्या सक्षम महिला की ज्या युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम यांचा उपयोग न घेतल्यामुळे आज ते माझ्या गन्नाका पन्ना युट्यूब चॅनलवर त्यांचं नाव घेतलं गेलं नाही. मी ती चुकी मान्य करतो. पण चुकी जरी मान्य करत असेल पण मी प्रत्येक राजकारणाला हेच विनंती करतो की तुम्ही अशीच हिंमत करा की जेणेकरून तुमचं एवढं मोठं कार्य अरुणाताईचं असल्यावर सुद्धा आज मी त्यांचं नाव घेतलं नाही म्हणून त्यांनी हिंमत केली. आज लोकांसमोर अरुणाताई काय चीज आहे हे समोरासमोर त्यांच्या जे कार्य आहेत त्यांच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहे. अरुणाताई मी ती चूक माझं आव्हान स्वीकारल्याबद्दल मी सुद्धा तुमचे आभारी आहे. पण माझं म्हणणं तुम्हाला इतकंच आहे की ठीक आहे, माझ्या गावाचा आरोग्याचा विषय असो, कुठला सामाजिक विषय असो, कुठल्या पण मी जिथे प्रत्येक कार्याला समोर असते, पण तिथे सुद्धा माझं जर कोणी श्रेय जरी घेत असेल, माझ्या कामाची पावती ते जरी घेत असतील, पण माझं म्हणणं एकच आहे की माझ्या गावचा विकास कोणी का होईना, कोणी कुठल्याही माध्यमातून काय होईना, पण मला वगळता जरी करत असेल तरी ते माझं गाव आहे. माझं एक आदर्श गाव म्हणून आहे, माझा एक परिवार आहे, माझा तालुका आहे, माझा एक आदर्श तालुका व्हावा, माझं गाव आदर्श व्हावा, माझ्या हातून तो विकास कसा होईल इतकंच माझं धोरण असते. मला माझा कुठेही प्रोपोगंडा करायचा नाही. तुम्हाला माझं गाव माझं गाव माझं गाव करता तर तुम्ही मग सरपंचासाठी उभे का राहत ना? मी दोन्ही पण सोडणार नाही. प्रयत्न आधी जिल्हा परिषद आली तर जिल्हा परिषद लढणार, ग्रामपंचायत आली तर ग्रामपंचायत लढणार, पण मी कोणतीही निवडणूक सोडणार नाही. त्याच्या विकासासाठी तर नक्कीच उभी राहणार. माझ्या कर्मभूमीमध्ये जो विकास करायचा आहे, तुम्ही एक महिला असून जिद्दीने काय म्हणतात ना, मला बरंच एक वाक्य आठवते, यंत्र नारेस तू पूजते रमती तंत्र देवता. ज्या ठिकाणी स्त्रियांचा आदर केला जातो, पण कुठे आदर करा की जी खरोखर स्त्री कर्तृत्वान आहे, ती घरापासून मुंबईपर्यंत पोहोचण्याची ठेप ठेवते, तर घरापासून ते दिल्लीपर्यंत ठेवते, गल्ली ते दिल्लीपर्यंत ठेप ठेवते. अशा महिलांचा जर तुम्ही आदर करत नाही तर मग उदो उदो करणाऱ्या उगीच खोगीराच्या भरतीचा तुम्ही आदर करू नका. आमची स्वतःची मेहनत आहे. सक्षमपणे कोणा नेत्याच्यावर अवलंबून नव्हते, स्वतः शून्यातून निर्माण केलेली माझी मेहनत आहे. नाही, गन्नाका पन्ना युट्यूब चॅनलवर महिलांचा आदर आहेच, पण मी तुम्हाला वेळोवेळी सांगतो की तुम्ही
प्रसार माध्यम जे नवीन नवीन युक्ती असतात, जसे किर्लोस्कर इंजिन आहे, पहिल्यांदा कोणतं इंजिन घेतलं तरी किर्लोस्करच्या नावाने जात होतं. त्यानंतर कुठलीही लग्नात आरमारी घ्यायची असली ते कुठल्याही कंपनीची असली तर लोक त्यांना म्हणत होते की गोदरेजची आरमारी. मोठ्या कंपन्या काळानुरूप बदलल्या नसल्यामुळे आज त्यांचं नाव थोडंसं मागं पडलेलं आहे. तसंच राजकारणात सुद्धा आहे. तुम्ही काळानुरूप बदल जर घेतला नाही तर तिथे तुमची दखल कोणी घेत नाही. एक साधं उदाहरण आहे, वर्तमान पेपर सकाळी 7 वाजता जर आला नाही किंवा तो त्या दिवशी वाचला नाही तर माणसाला रुखरुख वाटत होतं. पण आज काळ बदलला आहे, प्रसारमाध्यम बदललं आहे. झालेली बातमी एका मिनिटात आपल्यापर्यंत पोचते, ती दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये याची लोक वाट पाहत नाही, त्यामुळे तो पेपर शिळा वाटते. काळानुरूप तुम्ही बदल घेतला नाही आणि तुम्ही या पुस्तकाच्या माध्यमातून हे सर्व लिहिलं. पण आजकाल पुस्तक लोकांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते वाचाल तर वाचाल, पण आज परिस्थिती अशी आहे की लोक हे पुस्तक लोकांपर्यंत पोहोचत नाही. एका मिनिटात तुमचा मेसेज. तुम्हाला माझ्या कार्यामध्ये काय शंका वाटली? मी शंका म्हटलंच नाही, मी माझ्यापर्यंत तुमचं कार्य पोहोचलंच नाही. हे पुस्तकात तुमचं कार्य दडपलेलं आहे, पण हे पुस्तक लोक वाचत. मला मान्य आहे, पण माझं विश्लेषण आता तरी इथून पुढे जरी तुम्ही लोकांनी सुधारणा करावी ही मी तुमच्याकडून अपेक्षा करते. तुमचं चॅनल अति उत्कृष्ट असल्यामुळे मी तुमच्याकडून अपेक्षा करते. मी तर आमचं चॅनल तर रोखोक आहे, पण त्यापेक्षाही रोखोक ह्या होत्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या नेत्या. पण एवढ्या मोठ्या कार्याची पावती जर माझ्या गन्नाका फन्ना युट्यूब चॅनलवर दिल्या जात नसेल, ही माझी जरी चूक असेल, पण तेवढीच चूक हे अरुणताई गावंडे यांची सुद्धा आहे. कारण त्या प्रसार माध्यमाच्या दूर राहिल्या. त्यांचं कार्य हे आपण या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर येईल, पण ते लोकांपर्यंत पुस्तक पोचलं नाही. अशा जर माझ्याकडून चुका झाल्या तर नक्कीच आपण फोन करा. तुमचे समाजकार्य हे लोकांपर्यंत पोहोचवायचं काम हे रोखोक गन्नाका फन्ना युट्यूब चॅनल नक्कीच करेल. मला पण आदर आहे तुमच्या गन्नाका फन्ना चॅनल बद्दल. माझं आव्हान स्वीकारल्याबद्दल जय गाडगे बाबा, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीमराय, जय फातेमावी. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्नाका फन्ना युट्यूब चॅनल. प्रस्तुत करता गणेश ठाकरे, कॅमेरामन जगदीश बेडे. धन्यवाद.